नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्याला सध्याच्या युगामध्ये शेतीमधून जर शाश्वत उत्पन्न पाहिजे असेल तर फळबाग लागवड करणं हे अत्यावश्यक आहे. आणि एक फळबाग लागवड म्हणजे एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत आहे. त्याच्यापासून आपल्याला रेग्युलर उत्पन्न मिळतं. जे की पिकं आहेत आपले पारंपरिक पिकापेक्षाही खर्च कमी आणि उत्पन्न जास्त या पद्धतीने आपल्याला फळबागातून उत्पन्न मिळत असतं. तर तसंच आपण यासाठी आपण आज लोहगाव येथे राम पाटील यांच्या शेतामध्ये आलो आहोत. त्यांनी एक आपल्या भागामध्ये नवीन प्रयोग केलेला आहे की आपल्या भागामधील जे शेतकरी आहे, बरेच शेतकरी आंबा लिंबू ही पिकंच निवडतात, परंतु राम पाटील यांनी यांच्याला शेतामध्ये लागवडीसाठी यांनी जांभूळ लागवड केलेली आहे. तर त्याविषयी आपण आज त्यांच्याच तोंडातून त्यांची एक यशोगाथा आपण माहिती करून घेणार आहोत. किंवा जांभूळ लागवड केल्यानं आपल्याला आर्थिक उत्पन्न किती मिळतं किंवा त्याची पद्धत कशी आहे, तर तो व्यवसाय आपल्याला कसा करता येईल जेणेकरून इतर शेतकरी त्या पिकाकडे वळतील. नमस्कार पाटील साहेब. तर आपण ही जी जांभळ लागवड केलेली आहे, तर सुरुवातीला ही जांभळ लागवडीसाठी आपण जमीन कोणती वापरलेली आहे? जमीन तशी चांगलीच आहे आपली, थोडं काळी आणि खाली वापट जमीन म्हणजे वापसा होणारी जमीन आहे. सर, तर लागवड करताना आपण ही लागवड कोणत्या वर्षी केलेली आहे? 2021 साली केलेली आहे. तर किती बाय किती वर लागवड केलेली आहे आपण? 15 बाय 15 वर लागवड. 2021ला लागवड केलेली आहे. तर सुरुवातीचे जे 3-4 वर्ष आहे, तर या 3-4 वर्षामध्ये आपण आंतरपीक कोणती घेतली होती आणि त्याच्यापासून मला उत्पन्न किती मिळतं? सुरुवातीचे म्हणजे जांभूळ जेव्हा लावलो मी, जांभळासोबत तेव्हा पपईचं, जांभूळ आणि पपई एकदाच लावलेली. त्याच्यामुळे पपई पासून बऱ्या प्रमाणात पपईचं उत्पन्न, पपई देते उत्पन्न बऱ्या प्रमाणात चांगलं देते. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सर, आम्ही फळबाग लागवड केली तर सुरुवातीचे आमचे 4 वर्ष ते शेत जमीन पडून राहते. नाही, फळबाग लागवड केलं म्हणजे असं आहे की सुरुवातीला थोडंच मोठे 15 फुटाची झाडं त्याच्यामध्ये होणार. सुरुवातीला लावल्यापासून उत्पन्न येणारच आहे की झाडाची वाढ होईपर्यंत, ते ग्रोथ होईपर्यंत दुसरे पिकं आपण घेऊ शकतो. म्हणजे तुमचे दुसरे पिकामधूनही आपल्याला आंतरपिकामधून उत्पन्न मिळतं. उत्पन्न भेटणार. आता आज तुमचे लागवडीला जवळपास 5 वर्ष 6 वर्ष सुरू आहे. तर 6 वर्षापासून तुमचं हे उत्पन्न सुरू आहे. तर उत्पन्न तुम्हाला कसं निघतं की म्हणजे एका झाडापासून किती किलो निघतं, तुम्ही ते कोणत्या मार्केटला पाठवतात आणि तुम्हाला त्याचा दर किती मिळतो? ॲव्हरेज झाडाला 20-25 किलो माल आहे. तर यावर्षी आपण ग्रेडिंग करून पाठवलं. हे सगळं बाहेर बघण्यामध्ये त्याच्यामधून 1 किलोचा बॉक्स आणि ग्रेडिंग करून 20 किलोच कॅरेट आणि 3 नंबरचे 20 किलोच कॅरेट. बरं, जे बॉक्स पॅकिंग केली त्याला दर किती मिळतो? 220-240. आणि ग्रेडिंग केलेला 150 रुपये. तर हे 140 ग्रेडिंग केलं त्याला आणि 3 नंबर त्याला 100-110. तर बरं, आता जांभूळ लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा एक प्रश्न हे राहतं की त्यांना हे काढणी खूप अवघड वाटते आणि हे खूप नाजूक फळपीक असल्यामुळं, तर त्याच्याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत? आता आपली 15 दिवस झालं काढणी चालू आहे. दररोज 5 क्विंटल माल आपला हार्वेस्टिंग चालू आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 10 लेडीज आणि 3 जेंट्स, याच्यामध्ये सगळं काम चालू आहे. तर तुम्हाला हे सगळं एक मजूर दररोजचं 50-60 किलो जांभूळ आरामात करतो. आणि एकतर उन्हामध्ये काम करायची गरज नाही. याच्यामध्ये काय घरामध्ये असल्यासारखं एकदम फ्रेश वातावरणामध्ये लेबरला बी म्हणजे काम करायला आनंदच आहे. तो एक चांगला पॉईंट आहे की लेबर इथं काम करायला नाही म्हणत नाही, पूर्ण सावलीमध्ये करत असतं. तर तुम्हाला जे लेबर काढणीचा खर्च आणि उत्पन्न बघितलं, तुम्हाला ह्याच्यामधून नफा वगैरे किती राहतो आपल्या जांभळाच्या पिकामध्ये? तुम्हाला परवडतं का हे पीक? रवा की एक लेबर 60 किलो काढते म्हणजे आपण ॲव्हरेज 100-150 रुपये जरी भाव धरला तर 50 किलोचे 7,000 होता, तर लेबरला 300 रुपये द्यायला काय. हो. तर तुमचं हे सगळा खर्च वजा जाता तुम्हाला आता ह्या वर्षी सुरुवात आहे तुमची, तर अंदाजे कितीपर्यंत तुम्हाला त्याचा हे मिळेल, उत्पन्न मिळेल? 10 टन मालाच्या अपेक्षा आहे. त्याच्यात खर्चाचं एक 5-6 टनाच्या वर माल गेला. शिल्लक 4-5 टन माल असेल त्याचा. म्हणजे तुमचा खर्च वजा वगैरे तुम्हाला निव्वळ नफा किती राहील अंदाजे तुमच्या मतानुसार? 8-10 लाख रुपये होते. म्हणजे हे लागवड शेतकरी मित्रांनो, ह्यांची लागवड जी आहे 3 एकरमध्ये केलेली आहे. आणि 3 एकरमधून यांचं सुरुवातीला 6व्या वर्षी ज्यावेळेस उत्पन्न सुरू होतं, तर खर्च वगळता कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये ह्यांना 3 एकरमध्ये राहतात. जर आपण पारंपरिक पिकाचा विचार केला तर पारंपरिक पिकामध्ये आपल्याला एकरी 25-30 हजाराच्या वरही राहत नाहीत. त्याच पद्धतीने फळबागामध्ये हा नफा आपण जवळपास त्यांना 1.5 ते 2 ते 2.5 लाखापर्यंत त्यांना निव्वळ नफा मिळतोय, पूर्ण खर्च वजाता. तर अशी हे एक जांभूळ चांगलं शाश्वत उत्पन्न देणारं पीक आहे. याची जर तुम्ही लागवड केली काही ह्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. जांभळाला दरही चांगला मिळतो. तर तुमचे आमच्या राम पाटील साहेबांचा मी खाली आपल्या नंबर देतो. तुमचे काही जांभळाविषयी प्रश्न असतील तर डायरेक्ट तुम्ही त्यांनाही विचारू शकता आणि किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करू शकता.